नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे अद्वैतने नैनाचे कानातले हातात घेतलेले असते आणि त्या कानातल्याकडे तो एकटक बघत असतो आणि म्हणत असतो, खरंच ही नैना खूपच सुंदर आहे. मला खरंच खूप आवडली. मला अजून हिच्याबद्दल खूप काही जाणून घेण्याची आणि हिच्याबरोबर बोलण्याची खूप इच्छा असते. आता मात्र अद्वैत नैनाच्या प्रेमात पडलेला असतो. तरी ते नैना घरी आलेली असते आणि ती सर्वांना ते गळ्यातील पेंडल दाखवत असते आणि म्हणत असते, हे अद्वैतने स्वतःहून माझ्या गळ्यात घातलंय. आणि ती कलाच्या हातात घेते तर लगेच नैना ते लॉकेट हातातून हिसकावून घेते तिच्या. तर तेवढ्यात कलाच्या हाताला जी जखम झालेली असते तिला धक्का लागतो. तर कला जोरात ओरडते. तेवढ्यात लगेच कलाचे बाबा येतात आणि म्हणतात, काय झालं कला? कसली एवढी जखम झाली तुझ्या हाताला? दाखव बरं, सांग बरं काय झालं? तर काजू म्हणते, थांबा बाबा, मी सांगते काय झालं ते. ज्यावेळेस ताई स्टेजवरती नाचत होती ना, त्यावेळेस जळत्या निखाऱ्यापासून वाचवण्यासाठी आपल्या कलाताईने या नैनाताईला वाचवलंय. तिचा पाय पडणार तेच कलाताईने त्या जळत्या निखाऱ्यावरती हात ठेवला आणि नैनाताईला वाचवलं. तर लगेच कलाचे बाबा म्हणतात, तिथे एवढं सगळं घडलं आणि कला तुम्हाला काहीच सांगितलं नाही. त्यावर काजू म्हणते, बाबा तिथे खूप काही घडलं. ते बेनं तर कलाताईला इतकं बोललं, इतका अपमान केला आपल्या कलाताईचा. मला तर असा राडा करावाशी वाटला होता ना तिथे, परंतु कलाताईने मला थांबवलं. तर लगेच कलाचे बाबा म्हणतात, एवढं सगळं झालं, आपल्या कलाताईला एवढे बोलले आणि ह्या दोघी बघत होत्या का? तर तेवढ्यात लगेच कलाचे बाबा म्हणतात, आई कुठे तुझी? तेवढ्यात पाठीमागून संगीता आलेली असते. तर लगेच दिनकर संगीताला म्हणतो, हे काय चालू आहे? तू तिथे असताना तू कलाचा एवढा अपमान बघितला? मला वाटलंच, कला घरी आले तेव्हाच मला वाटलं नक्की तिथे काहीतरी घडलंय आणि तू हे सर्व बघत होती शांतपणे. असे आता दिनकर संगीताला खूप काही बोलत असतो. मग संगीता मात्र लगेच आतमध्ये निघून जाते. तर दिनकर म्हणतो, तशी तर मार चराचर बोलत असते, आता काय झालं? तुझा तोंडाचा पट्टा का बंद झाला? तेवढ्यात आतमधून संगीता हळद घेऊन येते आणि कलाच्या हाताला जी जखम लागलेली असते त्यावर हळदीचा लेप लावत असते आणि म्हणते, कला खूप भाजलं ना गं, खूप आग होत असेल ना, पण काय करू बाळा, मला माफ कर, मी तिथे तुला माझी ओळख नाही सांगितली ना. पण कला तुला माहिती आहे ना मी हे सगळं का केलं? तुझे आणि त्याचे खूप भांडण चालू होते आणि त्यात जर मी सांगितलं असतं की मी तुझी आई आहे, तर माझे जे स्वप्न आहे त्या स्वप्नाचा सगळा चुराडा झाला असता गं, त्यामुळे मला माफ कर. तर लगेच संगीता रडायला लागते. तर कला म्हणते, जाऊ दे ना आई, एवढं काही मला लागलेलं नाहीये, तू नको टेन्शन घेऊ. त्यावर संगीता म्हणते, तू दरवेळेस असंच करते, स्वतःच्या जखमा दाबून ठेवते आणि इतरांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असते. पण कला, मी तुला सांगते, एका आईला तीनही लेकरं सारखीच असतात गं. पण तुला वाटत असेल मी नैनीचा एवढा का विचार करतेस, कारण नैनीला कडे बघून मला माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि तू तर माझी ताकद आहे. तुझ्याशिवाय या घरात काही हलत नाही आणि तुला तर तुझी स्वप्न पूर्ण करायची आहे ना. तुला शिकून खूप मोठं व्हायचं होतं ना, परंतु यामध्ये आपली परिस्थिती आडाली. तरीही तू हसत हसत या सगळ्याला तोंड देऊन आपलं शिक्षण तिथेच थांबवलं आणि आपल्या स्वतःच्या पायावरती उभी राहिली आणि आपलं घर चालवते. आज या बहिणींची ढाल म्हणून तू उभी आहे. आता संगीता मात्र खूप रडत असते आणि तिचे हे सर्व बोलणे ऐकून कलाच्या बाबांच्याही डोळ्यातून पाणी येत असते आणि संगीता म्हणत असते, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. मला मुलगा नाही म्हणून असं तू मला कधीही भासू दिलं नाही, कारण आज तू माझा मुलगा आहे. तू या घराचं पूर्णपणे रक्षण करते आहे, घर चालवते आहे आणि मला नक्की खात्री आहे की तू या बहिणींची ढाल म्हणून कायम त्यांच्या पाठीशी उभी राहशील. मग संगीता कलाला म्हणत असते की तुला एक सांगते, आईला तिन्ही लेकरं वेगवेगळी असली तरी सारखीच असतात. ती ती आई सारखीच प्रेम करत असते आपल्या लेकरावरती आणि कलाचे डोळे पुसते आणि मिठी मारते. तेवढ्यात नैना येते आणि म्हणते, मम्मा मी पण तुझं लेकरू आहे ना गं, मग माझे पण डोळे पुस ना आणि मला पण मिठी मार ना. तेवढ्यात लगेच काजू नैनाचं सोंग आणत असते. तर लगेच त्या दोघींमध्ये पुन्हा भांडणं जुपतात. तर संगीता म्हणते, ए काय मांजरीसारखं सारखं सारखं भांडत असता गं, या कलाकडून काहीतरी शिकून घ्या. तर लगेच आता संगीता नैनाला म्हणत असते, नैने तुला आज जे काही बक्षीस भेटलंय ना ते फक्त कलामुळे भेटलेलं आहे बरं का, हे तू विसरू नको. तर लगेच नैना कलाला म्हणते, हो कला, तू जरी
माझ्यापेक्षा लहान असली ना तरी तू कर्तव्याने खूप मोठी आहे. तू या घरच्या जबाबदारी सांभाळते, त्यामुळे तू मला मोठ्या बहिणीसारखी आहे. तेवढ्यात संगीता म्हणते, तुम्हाला माहीत आहे का, आज त्या अद्वैत चांदेकरला आपली नैना आवडली, तो हिच्या प्रेमात पडलाय. तर मात्र आता हे ऐकून कलाला खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर कला म्हणते, आई, सगळी श्रीमंत माणसे चांगली असतात असं नसतं ना गं. तर कला लगेच तिच्या बाबांना बोलते, मला नाही वाटत तो माणूस चांगला आहे म्हणून. त्यावर संगीता बोलते, अगं कला, आपली नैना एकदा का त्या घरात गेली ना, सगळं काही ती स्वतः हँडल करेन, त्यामुळे दुसरी तिची काळजी घेण्याची गरजच नाही. तर नैनाही म्हणते, हो ग, मलाही तेच वाटतंय, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको. तेवढ्यात काजूचं लक्ष जातं की ती म्हणते, अगं नैनाताई, तुझं कानातलं कुठे? तर लगेच नैनाला आठवतं की ते कानातलं तिने तिथे काढून ठेवलेलं आहे. मात्र ती सर्वांसमोर खोटं सांगत असते की काय माहिती कुठं पडले. तर इथे आता अद्वैत ते कानातलं हातात घेऊन आरशासमोर बडबड करत असतो. तर हे सर्व दरवाजातून डोकावून सोहम आणि राहुल दोघेही ऐकत असतात. त्यानंतर इथे आता काजू म्हणत असते, अगं नैनाताई, असं कसं कानातलं हरवलं तू? तर नैना म्हणते, आत्ता तर होतं कानात, परंतु कुठे गेलं काय माहिती. मग लगेच कला म्हणते, थांब थांब, तुझ्या साडीत कुठे अडकलं की काय मी बघते. मग कला लगेच तिच्या साडीत कुठे कानातलं अडकलेलं आहे का ते बघत असते. मात्र आता काजूला खूपच राग आलेला असतो. ती म्हणत असते, जर दुसऱ्याची वस्तू सांभाळता येत नसेल ना तर घेतच जाऊ नये. तर लगेच नैना म्हणते, काय एवढ्याशा कानातल्यावरून किटकिट करता तुम्ही लोक, सापडेल ना कुठेतरी. तर लगेच कला म्हणते, अगं ताई, ते दुसरं कानातलं असतं ना तर मी शब्दांनी पण बोलले नसते, परंतु ते आजीने दिलेलं आहे, मला शेवटची आठवण आहे ती आजीची. आणि ताई, तू नीट आठवण्याचा प्रयत्न कर ना गं, तू कानातलं कुठे शेवटी पडलं असेल ते. तर नैना म्हणते, काय माहिती, रस्त्याने कुठे पडलं असेल, तिथे किती गडबड होती. तर काजू म्हणते, ए ताई, हिचं काही ऐकू नको, चल आपण कानातलं शोधून आणू, ही काही खरं सांगणार आहे का आपल्याला. मी जातेच आता त्या चांदेकरांच्या घरी कानातलं शोधायला, असे आता चुटकी वाजून काजू म्हणत असते. तर लगेच संगीता म्हणते, नाही नाही नको, आता एवढ्या रात्रीच्या वेळेला कुठे कानातलं शोधायला जाते तू, उद्या सकाळी कुठे शोधायचं ते शोध. तर लगेच कलाचे बाबा म्हणतात, अगं संगीता, तू पण तिच्याबरोबर होती ना, मग तू नीट लक्ष द्यायला नव्हतं पाहिजे का? तुला माहिती आहे ना कलासाठी ते कानातलं किती महत्त्वाचं आहे ते. मग आता कलाचे बाबा नैना आणि संगीताला खूप काही बोलत असतात. तर नैना म्हणते, अहो बाबा, इतक्याशा कानातल्यासाठी तुम्ही किती बोलताय तो मला. तेव्हा काजू म्हणते, ए तायडे, तू कानातलं हरवलंयस, तुझी चूक झालेली आहे, आणि ताईसाठी ते किती महत्त्वाचं तुला माहीत आहे, तरी तू हरवलं, त्यामुळे तुला ऐकून घ्यावंच लागेल. तर नैना म्हणते, एकदा का चांदेकरांच्या घरात माझं लग्न झालं ना, अशा कानातल्यांची लाईट लागन तुमच्यासमोर, त्यामुळे थोडे दिवस तुम्ही गप्प बसा. आता मात्र नैनाचं बोलणं ऐकून कलाला धक्काच बसलेला असतो. तर आता इथे इथे सोहम आणि राहुल दोघेही अद्वैतजवळ आलेले असतात आणि म्हणत असतात, काय बडबडत होता एकटा. त्यावर अद्वैत म्हणतो, काय नाही, तुम्ही काय करता इथे. तर लगेच राहुल आणि सोहम म्हणतात की, राहुल सोहमला म्हणतो, सोहम, तुला माहिती आहे का, आपल्या दादाला ती नैना बहुतेक खूपच आवडलेली दिसते, डान्स कॉम्पिटिशन, ते खूप मस्त डान्स केला तो. तर सोहम हसत असतो. तर अद्वैत म्हणतो, काय चालू आहे तुमच्या दोघांचं, वेड लागलंय का तुम्हाला, जा जाऊन झोपा. आता मात्र सोहम आणि राहुल दोघेही अद्वैतच्या हातात ते कानातलं बघतात. तर लगेच राहुल म्हणतो, हो हो, गुड नाईट स्वीट ड्रीम नैनाजी. आता मात्र दोघेही त्याच्याकडे बघून हसत असतात आणि लगेच पाठीमागे जाऊन त्याच्या हातातलं कानातलं घेतात. तर अद्वैत म्हणतो, ए, ते राहू द्या इथेच. तर लगेच राहुल म्हणतो, सोहम, हे कानातलं चांदेकरांचं नाही दिसत, तिचं आहे की काय मग. तर लगेच अद्वैत म्हणतो, तुम्हाला सांगितलं ना, उद्या सकाळी आपल्याला भरपूर कामे आहेत, जाऊन झोपा म्हणून. तर लगेच सोहम आणि राहुल म्हणतात, ठीक आहे, जातो आम्ही, तुम्ही बघा स्वप्ने, असे म्हणून आता ते दोघेही निघून जातात. तरी ते कला नैनाला समजवत असते, अगं श्रीमंत लोक चांगलीच असतात असं नसतं ग ताई, तू त्या चांदेकरांच्या घरात जाण्याचं स्वप्न बघते, परंतु तो अद्वैत चांदेकर, त्याला पैशाचा खूप माज आहे, तो चांगला माणूस नाही. त्यावर नैना बोलते, कला, तुला काय माहिती आहे ग त्याच्याबद्दल. तर कला म्हणते, तुला सांगू का, ती जी देवीची मूर्ती घडवली ना, ती मीच घडवली, आणि त्या दिवशी पूजा पण त्यांच्या घरी माझ्यामुळेच झाली, परंतु याचं त्यांना काहीच नाहीये. तर लगेच कलाचे बाबा म्हणतात, काय, म्हणजे ती मूर्ती तू घडवली होती कला, म्हणूनच यांना पास मिळाले काय न पूजेचे. तर लगेच कला म्हणते, हो बाबा, मीच ती मूर्ती घडवली एका रात्रीत, आणि म्हणूनच यांना पास मिळाले. तर लगेच संगीता म्हणते, अगं कला, तुझा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. अगं, तो अद्वैत चांदेकर हा हिरा आहे, हिरा. एकदा का नैनीचं त्याचं लग्न झालं ना का बघ. मात्र आता दिनकरला खूपच राग आलेला असतो. तो म्हणतो, नैना,
आणि संगीता, तुमच्या दोघींचं हे जे काही चालू आहे ना ते आत्ताच्या आत्ता थांबवा बरं का, सांगून ठेवतो तुम्हाला. तर लगेच संगीता मात्र खूपच भडकते आणि म्हणते, हो का, तुमच्याबरोबर इथे गरिबीत माझं आयुष्य गेलं आणि आता मुलींचंही आयुष्य असं गरिबच काढू का? माझ्या बहिणीच्या मुलींचे लग्न मोठमोठ्या श्रीमंतांच्या घरी झाले, त्यामुळे आता मी माझ्या मुलींसाठी श्रीमंत घरची स्वप्न पण बघू नको का? तुमच्यासाठी असंच आयुष्य काढत राहू का? नाही, मी माझ्या मुलींसाठी श्रीमंत मुलंच बघणार आणि त्यांना असं गरिबीत कधीही आयुष्य काढू देणार नाही, असे आता संगीता मात्र खूप भडकून दिनकरला सांगत असते आणि दिनकरला गप्प बसायला सांगते. त्यानंतर दिनकरही शांतपणे संगीताचे सर्व काही बोलणे ऐकत असतो. मग मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, कला आणि काजू अद्वैत चांदेकरच्या घरी आलेल्या असतात ते कानातलं बघण्यासाठी. तर तिथे पूजेचा कार्यक्रम असतो. तर लगेच त्या जे बाहेर सिक्युरिटी गार्ड असतात त्या मॅडम म्हणत असतात, आले असतील फुकटचा महाप्रसाद घ्यायला. मात्र आता हे बोलल्यानंतर काजूला खूपच राग येतो. ती खूपच भडकलेली असते. तेवढ्यात हे सर्व चालू असताना अद्वैत तिथे येतो आणि म्हणतो, काय चालू आहे? आणि कलाला बघितल्यानंतर त्याला खूपच राग येतो. तो लगेच कलाचा हात धरून तिला बाहेर ओढत नेतो आणि लोटून देतो. मात्र आता तिथे नैनाही आलेली असते आणि ती हे सर्व बघत असते. तर कला खाली पडल्यानंतर लगेच ती जोरात ओरडते, नैनाताई. मात्र आता नैनाताई हा शब्द ऐकल्यानंतर अद्वैत हा शांत उभी राहतो. कारण ही नैना या कलाची बहीण आहे की काय असे त्याला वाटते. त्यामुळे मित्रांनो, पुढे काय होणार हे बघत राहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.